झटपट बनणारी 5 मिनिटात तयार होणारी ही हेल्दी मसाला कॉर्न चाट नक्की ट्राय करा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर फ्रेंड्स, अगदी झटपट हेल्दी मसाला बटर कॉर्न चाट संध्याकाळच्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि वेट लॉस डाएटसाठी एक स्वादिष्ट स्नॅक्स आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, कॉर्न मी साफ स्वच्छ धुवून बॉईल करून अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत। तुम्ही उभे कट करून घेतले तरी सुद्धा चालेल। बॉईल करून घेतलेले आहेत व्यवस्थित। इथे मी पिझ्झा मिक्स वापरणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स वेगळे यूज करू शकता। बटर घेतलेला आहे, त्याचबरोबर 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत बारीक कट करून, त्याचबरोबर मीठ आणि काळी मिरी पावडर। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे, लसूण बारीक चिरलेले घ्यायचे आहे आणि थोडीफार ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला लसूण जी आहे ती परतवून घ्यायची आहे बटरमध्ये, छान असं स्मेल येईपर्यंत। लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे। लसूण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। फ्रेंड्स, इथे तुम्ही ग्रीन चिली सुद्धा यूज करू शकता। इथे मला लिलीला द्यायचं होतं, त्याच्यामुळे स्पायसी थोडं कमी करायचं होतं, त्याच्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे। लसूण सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉर्न टाकून, आणि कॉर्न सुद्धा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे। कॉर्न आपण बॉईल करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे शिजवायची गरज नाही आहे। फक्त आपल्याला फ्लेवर येण्यासाठी आपल्याला बटरमध्ये आणि गार्लिकमध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे काळी मिरी पावडर, मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पिझ्झा मिक्स टाकायचा आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे। खूप टेस्टी आणि यम्मी लागतं। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे वाफवून घ्यायचं आहे 2 मिनिट, म्हणजे कॉर्नमध्ये आतमध्येपर्यंत फ्लेवर छान जातं आणि खायला खूप टेस्टी लागतं। पूर्ण झाकून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी सुटतो आणि छान वाफलं जातं। आपल्याला इथे पाणी टाकायचं नाही आहे। झाकून ठेवल्यावर वाफल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता बटर होतं, त्याच्यामुळे छान असं स्मेल येतो आणि स्मोकी फ्लेवर येतो। त्यानंतर आपल्याला इथे लेमन ज्यूस घ्यायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स आणि मेथड जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, अगदी प्रमाणासकट। तर तुम्ही नक्की एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा। तुम्हाला अजून डाएट फूड रेसिपी तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती। डाएट फूड रेसिपी चॅलेंज जो सिरीज आहे ते चालू आहे, तर एकदा नक्की व्हिजिट करा चॅनलवरती। खूप नवीन आणि यूजफुल रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तर अशा छान रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा। बाय, पुन्हा भेटू आपण अशा छान हेल्दी, टेस्टी आणि झटपटीत बनणाऱ्या रेसिपी बरोबर। बाय, सबस्क्राईब।